त्या मुलीचं लक्षात घ्या, 15 वर्षाची मुलगी आहे. नियर अबाउट 1 ते 1.25 लिटर ब्लड तिच्या बॉडीमधून रोज जाते. असं 7 महिन्यापासूनचा जर्नी चालू आहे. संभाजीनगरला गेले, सर्व टेस्ट केल्या, ब्लडच्या पण टेस्ट झाल्या. डॉक्टरांनी असं सांगितलं, जे काही ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटच्या नुसार तिला कुठल्याच प्रकारचा फरक नाहीये. 3-3.5 लाख रुपये संभाजीनगरला लागले. त्याच्यानंतर त्या मुलीला हैदराबादला शिफ्ट करण्यात आलं. हैदराबादला शिफ्ट केल्याच्या नंतर तिथे परत त्याच पूर्ण चाचण्या सर्व गोष्टी झाल्या. शेवटी डॉक्टरनी असं सांगितलं रिपोर्टमध्ये की या मुलीला कुठलाच आजार नाही. परत त्याच्या कुटुंबावरती दुसरा एक आला, आजार तर नाहीये तर मग प्रॉब्लेम तर आहेच. त्याच्यानंतर हा विषय आहे मुळात मेहकर तालुक्यातला डोणगाव, आपला सेलगाव देशमुख इथला संतोष मस्के यांची मुलगी आहे, 15 वर्षाची मुलगी. ते परत मेहकरला गेल्याच्या नंतर जिथे माझे डायरेक्ट स्पॉन्सर आहे लोढे सर म्हणून, त्यांच्यापर्यंत हा विषय गेला. आणि आताशी आम्ही 5 जानेवारीला ऑन द वे होतो मगर सरांनी लोणावळ्याला जात असताना हा विषय आमच्याकडे आला. आणि तो विषय आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला जालन्याचे प्रॉडक्ट द्यायचे होते. सर प्रॉडक्ट ऑलरेडी होते आमच्याकडे, जालन्याचे प्रॉडक्ट द्यायचे होते. आणि जालन्याचे प्रॉडक्ट गाडीमध्ये असताना आम्ही त्या मुलीच्या काकांना, ते पण शिक्षक आहेत सर, हायस्कूलला शिक्षक आहेत, ते आमच्याकडे आले, अक्षरशः रडत होते. 7 लाख रुपये खर्च झाला होता, फरक कुठलाच नव्हता. मग आम्ही सरांनी जसं सजेस्ट केलं बघा सरांनी, 3 महिन्याचा कोर्स दिला. 6 अमृतच्या बॉटल, 1 अल्कलाइन ड्रॉप आणि 2 लेडी केअर. 6 जानेवारीपासून हा जो काही आहे डोस त्या मुलीने घेतला. मुलीने ते घेतल्याच्या नंतर 16 तारखेला नागपूरचं एक मीटिंग होती, एक सेमिनार होता. 16 तारखेला सुद्धा आम्ही दोघं सोबत असतो. वर्धेपर्यंत गेलो आणि त्या मुलीच्या बाबाचा फोन आला सर 16 तारखेला, मोजून 10व्या दिवशी. आणि फोन आल्याच्या नंतर अक्षरशः दबक्या आवाजात ते बोलले. मी स्पीकरवर टाकला फोन, कारण मी गाडी चालवली. स्पीकरवर टाकला आणि त्या व्यक्तीने हे सांगितलं की सर, माझ्या मुलीला 13 ते 14 वेळा ब्लडची ओव्हरडोज व्हायची. आज 10 दिवस झाले, 10 दिवसात फक्त एकदाच ब्लडची ओव्हरडोज झाली, ती पण 4 थेंब, फक्त 4 थेंब. अक्षरशः आमच्या दोघांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं की असंही होऊ शकते. मगर सरांनी हे विषय सांगितला की साहेब सॉरी, रियांच्या इतिहासात हा रिझल्ट कोणाकडेच नाहीये. खरंच नाहीये, तुम्ही YouTube पूर्ण चॅट मारा, हा रिझल्ट नाहीये कोणाकडे. जर का डॉक्टरांनी, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी जर का हात वर केल्याच्या नंतरही जर का रियांच्या माध्यमातून रिझल्ट येत असतील, डोक्यातून हे विषय काढून टाका की रिझल्ट येत नाही म्हणून. 7 प्रॉडक्ट पैकी कुठलाही प्रॉडक्ट वेलनेस मधलं तुम्हाला रिझल्ट देते म्हणजे देते. हा आमच्याकडे सगळ्यात चांगला आहे. त्याच्यानंतर जर मी माझं स्टारचं सर्व गुंडाळून घेऊन दिलं बाजूला, डिझाईन टाकलं. मला माहिती माझे 45 मला काहीच उरणार नाही. त्याच्यामुळे एक छोटासा शेअर केलेला गोल होता शॉर्ट टर्म वाला, मी माझ्या सॅलरीला जस्टिफाय करण्याचा पाहिजे, तो झालाय. माझं 3 हप्ते झाले, सरासरी 13,000 वीकचं इन्कम आहे. मी माझं 45,000ची सॅलरी जस्टिफाय केली आणि सरांना सांगितलं मी जोपर्यंत प्लॅटिनम होत नाही